कुठं आले हो मॅडम तुम्ही आज? एका गावात आलेली आहे मी, पण मी त्या गावाचं नाव सांगणार नाही कारण की तुम्ही कमेंट करून सांगा. नमस्कार मित्रांनो, महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक आपण असा आगळा वेगळा व्हिडिओ करणार आहोत. त्यामध्ये आई जायकू देवीचं दर्शन घेणार आहोत. तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे मी आज की त्या तुम्ही कदापिही बघितल्या नसतील. कारण प्रत्येक जणाचं गाव असतं, गाव सोडून सगळं कोणी जात नसतं. पण मी तुम्हाला असं गाव दाखवणार आहे की त्या गावामध्ये आज कोणीच राहिलं नाही, सगळे लोक सोडून गेले आहेत. आता ते सगळं पाहिल्याच्या नंतर पुढची परिस्थिती तुमच्या लक्षात येणार आहे. चला आपण दर्शन घेऊया. मी तुम्हाला आज अशा काही गोष्टी दाखवणार आहे की त्या तुम्ही जवळपास मला वाटतं कधी बघितल्याही नसतील किंवा काही लोकांनी बघितल्या असतील. अशा काही वास्तू दाखवणार आहे. म्हणजे एक गाव काय असतंय आणि त्याबद्दलची सगळी त्या गावची परिस्थिती काय आहे. जवळपास 15 वर्षे झाले ह्या गोष्टीला. ती सविस्तर माहिती तुम्हाला मी दाखवणारच आहे. आता तुमच्या लक्षातही येईल कदाचित नेमका हा काय प्रकार आहे बघितल्याच्या नंतर. मात्र तुम्ही अगोदर सगळं बघून घ्या आणि बघितल्याच्या नंतर तुमच्या सविस्तर या गोष्टी लक्षात येतील की नेमका माझा दाखवण्याचा प्रयत्न काय होता. तर मित्रांनो, आता हे बघा, जालना जिल्ह्यामधील परतूर आणि मंठा सेलू या परिसरामध्ये निम्न दुधना प्रकल्प झालेला आहे. आणि या निम्न दुधना प्रकल्पामध्ये जवळपास 22 गावं हे पुनर्वसित झालेली आहेत. आणि त्यामधीलच हे एक गाव आहे. हे बघा, ह्या गावचा जुना वाडा. आज तुम्हाला हा असा वाडा बघायला मिळत नाही. मोठी मोठी स्लॅबची घरं, 2 मजली 3 मजली 4 मजली इमारती बघायला भेटतील. मात्र जो खरा गावचा जो काही वाडा असतो तो वाडा असा बघायला भेटत नाही. तुम्हाला समोरासमोर जाऊन दाखवतो मी, कारण आजची परिस्थिती अशी आहे बघा इथं या वाड्यासमोरची. तर त्यावेळेसचा हे बघा जुना वाडा आहे. एकदम खिंडर दिसायला, जसं तुम्ही एखाद्या चित्रपटात बघत असताल तशी वाड्याची ही परिस्थिती आहे. आपण जिथं उभे आहोत, हा जो काही दिसतोय हा रस्ता आहे. त्या गावातला हा रस्ता होता आणि आजची अशी परिस्थिती झाली इथं. या रस्त्यामध्ये सगळ्या बाबळी. आता जो काही वाडा आहे हा पडलेला सगळं हे, ही मोठी भिंत पडली. ही वाड्याची अशी परिस्थिती झालेली इथं. मोठमोठ्याल्या भिंती, शहाडी भिंती. आज फक्त 9 इंचाची भिंत बघायला भेटते. मात्र बघा इथं मोर प्राणी हे सुद्धा बघायला भेटतात. मोर सुद्धा आता उडाले इथून. हे बघा, या वाड्यामध्ये बाभळीचं झाड उगलेलं आहे. याच वाड्यामध्ये इकडं असं सगळं जंगल झालेलं आहे इथं. म्हणजे कधी काळी माड्या, माळवद. आणि हा जो रस्ता आहे, हे बघा रस्त्याची परिस्थिती अशी. इथून पूर्ण रस्त्यामध्ये बाभळी पडलेले आहेत. आता तुमच्या जर लक्षात आलं असेल हे कोणतं गाव आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. चला आपण पुढचा आता दुसऱ्या रस्त्याकडे जाऊया. तर मित्रांनो, हा एक वाडा आहे बघा. असा वाडा कधी बघायला भेटत नाही, आज तरी भेटणार नाहीत. मात्र जुन्या काळामध्ये असे वाडे होते. आणि विशेष सांगायचं म्हणजे ही माझी सासरवाडी आहे. कारण या निम्न दुधना प्रकल्पामध्ये जवळपास 22 गावं हे विस्थापित झाले होते, त्यांचं पुनर्वसन झालं होतं. तर त्यामधील हे एक गाव आहे बघा. असा दरवाजा तुम्हाला कुठं बघायला भेटतो का? आता याची जी भिंत आहे ती जवळपास 7 फूट रुंद अशी भिंत आहे. मी तुम्हाला वाड्याच्या मधली परिस्थिती दाखवतो थोडीशी. इथं भीती वाटते मधात जायला सुद्धा, पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, मध्ये वाडा असा झालेला आहे आज. हे बघा, जुन्या काळामध्ये जे काही गाव होत्या गावामध्ये पाण्यासाठी गावागावात आड राहायचे. आड, तर तसा इथं आड आहे आणि या आडातलं लोक पाणी पित होते. आता सध्या सुद्धा यामध्ये पाणी आहे, बघू शकता तुम्ही. तर असं हे पुनर्वसन झालेलं गाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मी जसं आता म्हणलो ही माझी सासरवाडीच आहे. आता त्यातली एक माझ्या लग्नातली खास आठवण सांगतो. मी नवरदेव म्हणून इथं ज्या दिवशी आलो लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीला,
तर हीच ती जे देवळं दिसतात का, हीच ती बैठक होती की ज्या बैठकीमध्ये नवरदेवाची राहण्याची व्यवस्था होती. आता त्यावेळेस हे चांगलं माळवत होतं, मस्त नंबर एक हा एक वाडा होता, इथं सगळी व्यवस्था होती बसायची. आता नवरदेवाची सोय म्हणल्यावर तुम्हाला माहिती कशी असती, तर सगळी नंबर एक गाद्या गिद्या. पण आज ज्यावेळेस पुनर्वसन झालं त्यावेळेस त्या वाड्याची परिस्थिती बघून घ्या, ही अशी झालेली आहे. आता एक पुन्हा आठवण सांगतो मित्रांनो. आता हा जो काही वाडा दिसतोय, तर या वाड्याच्या समोर इथंच हळदीचा कार्यक्रम झालेला होता. माझ्या जेवणाची व्यवस्था या वाड्यामध्ये असायची. आता यावरून लक्षात घ्या मग हा वाडा कोणाचा असणार आहे. आता हे प्रत्येकाच्या लक्षात येते. ही बैठक होती ज्यावेळेस मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाला होता. हीच ती आठवणीतली बैठक आहे माझ्या, की या बैठकीमध्ये मी बघण्यासाठी आलेलो होतो. एक जुन्या आठवणी आहेत या. आता जशा मला आठवायला तशा त्या एक जाणीवा जुन्या आठवणी म्हणून ठेवायला. आता लग्नाला माझ्या जवळपास 21 वर्ष झालेली आहेत. 21 वर्षाच्या नंतर मी आजच आलो असं मला वाटतं. इथं लग्न झाल्यावर एखाद्या वेळेस आलो असेल. हे असं पुनर्वसित जे गाव झालेलं आहे. आता बऱ्याच लोकांना त्या गावाचे आजचे जे घरं झालेले आहेत, पैसे आलेले आहेत, या गोष्टी सगळ्या बऱ्या वाटतात. पण यामध्ये बरेच गावं हे उद्ध्वस्त झालेले असतात. जमिनी गेलेल्या आहेत, घरं गेलेले आहेत. ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांचे घरं या प्रकल्पामध्ये गेले आणि पैसे आल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वाटत असतं की या पैशामध्ये यांचं खूप चांगलं झालं आहे, खूप भलं झालं आहे. मात्र सगळ्याचंच असं काही होत नाही. ज्यावेळेस पैसे आले, ज्यांनी व्यवस्थित गुंतवणूक केली, जमिनी घेतल्या, घर बांधले, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आजच्या भाषेत प्रॉपर्टी केली, अशाच लोकांचं बरं आहे. काही मात्र असे उद्ध्वस्त झालेले आहेत की ज्यांच्याकडे पूर्वी काळी म्हणजे कामाला माणसं असायची, अशी लोक या पुनर्वसित गावातली आज दुसऱ्याच्या इथं कामाला जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली. आता का आलेली आहे, का आहे हे सगळ्यांना कळतं आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. पण ही आजची अशी वास्तव परिस्थिती आहे या गावांची. तुम्ही बघू शकता जुने वाडे. आता हा बघा, हा वाडा केवढा मोठा वाडा आहे. आज नुसत्या बाभळी झुडपं. बऱ्याच जणांना इथं या गावात आल्यानंतर या गावच्या लोकांना या आठवणी जुन्या जाग्या होतात. तसाच मलासुद्धा मी आज मुद्दाम बघण्यासाठी आलो आणि त्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. तर आता ह्या गावामध्ये बघा, हे गाव उठल्याच्या नंतर आता इथले काही घरं तर गेली आहेत निघून. पण जे समोर दिसतंय का, ते धरणाचं पाणी आलेलं आहे. हे सगळं धरणाचं पाणी. म्हणजे आता आपण मगाशी जो बघितला तो गावाचा अर्धा भाग होता आणि हा इकडला अर्धा भाग आहे जो पाण्यात गेलेला आहे. म्हणजे इकडं सगळं पाणी हे आता सध्या बघू शकता तुम्ही. हे सगळं पाणी आलेलं आहे इथं. हे जुने घरं, यातली माती कधी काढून नेली, सगळे असे घरं पडलेली तिथं. आता हे गावची जागा आहे, इथं सगळे घरच होते आणि हे इथं पाणी आलेलं आहे सगळं. इथं मारुतीचं मंदिरसुद्धा होतं बघा. जिथं दिसतंय तिथं पाणीच पाणी नुसतं. ही असती पुनर्वसित गावांची कथा. तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या गावची परिस्थिती काय झालेली आहे. जे पुनर्वसन झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वाटत असतं की शासनाकडून पैसे मिळतात, खूप भलं झालं असेल त्या गावचं. मात्र हे सगळं असं झालेलं दिसतंय. आता तुमच्या लक्षात आले असेल हे कोणतं गाव आहे, नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गावची परिस्थिती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.